हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर मी तर बिलकुल मजेत नाही बघा. आज तर नाही आहे कारण बघा माझा अवतार कसं झाला आहे. चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे आलेत. माझा चेहरा न फक्त जेव्हा मी बरी असेल तेव्हा चांगला दिसते आणि माझी तब्येत खराब झाली की बघा असं दिसते. बरं दिसू द्या, दिसण्यापाशी काय नाही, तरी माझी तब्येत लय वाढली आता पहिल्यापेक्षा. काय म्हणतात वय वाढत गेलं की तब्येत सध्या वाढते, त्याच्यामुळेच मला वाटते माझी तब्येत वाढत असेल. 61-62 किलो वजन झालंय माझं, म्हणजे अर्ध्या क्विंटलची झाले बाबा मी, काय सांगू तुम्हाला. आणि असं शेतात बसले बघा, हे आमचा हरभरा आहे, हरभऱ्याच्या रानात लांब येऊन बसले. आज दिवसभर झोपू नये. इथं दुखतंय, इथं दुखतंय, इथं दुखतंय, इथं दुखतंय, एवढा त्रास व्हायलाय ना. मला तर भीती वाटायला लागली, किडनी स्टोनचा वगैरे काय प्रॉब्लेम झालाय का काय 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 मनात यायला लागले माझ्या. आणि त्याच्यामुळं कणकणी आल्यासारखं झालंय, ताप वगैरे चढला होता, बाहेर येऊन बसले बघा. म्हणलं झोपून तर जास्तच व्हायलंय, थोडं बाहेर बसावं. आईन ते हरभरं काढायला दोघं जण. मला सध्या हरभरं काढायचं होतं पण तब्येत खराब असल्यामुळं मी नाही काढू शकले. तर आता उद्या तरी नक्कीच काढावं लागेल, पण बरं वाटलं तर, नाहीतर आधी दवाखाना जवळ करावं लागेल. आणि सोनोग्राफी त्या दिवशी केली होती, तर सोनोग्राफीमध्ये काहीच निघलं नाही, नॉर्मल आला रिपोर्ट. तर काल गेले होते महाशिवरात्रीचं आईसोबत दर्शनाला. माझ्या आईला मुलांना नेलं, मुकुंदराजचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. मुलांना पण थोडं बाहेर नेलं. आणि काय सांगणार तुम्हाला, 2 दिवस झालं, 3 दिवस आमच्या इथं लाईट नव्हती, त्यामुळं माझा फोन ऑफ असल्यामुळं माझे व्हिडिओ पण नाही आले. आणि तिथं सध्या मला 2-3 ब्लॉग शूट करायचे होते, कारण अनुष्काच्या आणि दादाच्या सध्या डोक्यात लई वाज झाले. आता आम्ही तिकडं नेऊन तिथंच, म्हणजे तिथं खूप झाडी वगैरे आहे, साईडला नेऊन औषध घातलं. थोडं तिथंच आईनं गरम पाणी करून 3 बॉटल पाणी घेतलं होतं. तिथंच आम्ही म्हणजे एक 10 ते 20 मिनटं ठेवलं, तिथंच थांबलो, तिथंच फराळ वगैरे केला. इथून शाबू चिप्स, शाबूच्या पापड्या वगैरे सगळं नेलं होतं फराळीचं सध्या. मग तिथं मस्तपैकी फराळ केला, त्यांना वाचा औषध वगैरे लावलं आणि बसलो थोडं आणि आलो वापस. मग तुम्हाला दाखवण्यासाठी सगळंच शूट घ्यायचं होतं, पण फोन ऑफ असल्यामुळं काहीच करता आलं नाही मला. तर एका ताईंनी कमेंट केली होती, दादाचा वाढदिवस होता त्या दिवशी. आता मी कोणाला वाईट नाही आहे बोलत, पण त्यांच्या फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला. त्यांनी अशी कमेंट केली होती माझ्या दादाच्या वाढदिवसाच्या व्हिडिओवरती, की मी एक ब्लॉग टाकला होता ना, तर की हे कुठंच काम करीत नाही आणि हिच्याकडनं कुठून एवढे पैसे येतात. तर तुम्हाला सांगते, फेसबुक आणि यूट्यूब चालवते मी, भले मला कुठलंही प्रमोशन येत नाही अजून बी. मुद्दाम लोक देत नाहीयेत मला, तर असंच वाटतंय, कारण मी एक गरिबी परिस्थितीतली आहे आणि एवढ्या छोट्या म्हणजे परिस्थितीनं गरीब आहे, साधी साधी सरळ आहे मी. काय मॉडेल नाही आहे किंवा प्रोफेशनल नाही आहे, माझी साधी साधी कंटेन असते. त्याच्यामुळे मला तर वाटते जवळचेच लोक मला देत नाही. पण मला त्याचं काही दुःख नाही, ज्याला पटेल ते देईल, नाही तर मला प्रमोशन यावं असं काही नाही आहे. माझं नाव मोठं झालं ह्याच्यातच मला आनंद आहे. मान्य आहे मला, मी खूप दिवसांनी यूट्यूबवर आहे आणि खूप रपटले झपटले रपटून झपटून सध्या म्हणजे जॉबच्या नादी लागले, जॉब कुठं करू नाही शकले. त्यामुळं जॉबच्या चक्करमध्ये मी व्हिडिओ जॉब हे मेंटेन करता आलं नाही, मेंटेन झालंही नाही. त्यामुळे लोकांनी नोकरीहून काढून टाकलं, खूप प्रयत्न केले. आता कोल्हापुरात सध्या माझा जॉब टिकला नाही, असं वाटलं नव्हतं की तिथून तरी म्हणजे मी येईल म्हणून. पण माझं म्हणजे खूप दुखत होतं. आत्ता सध्या बघा 8-15-10 दिवस बरं वाटते, लगेच दुखते, लगेच दुखते, काही ना काही. कम्फर्टेबल मी थोड्या दिवसच राहते, त्यामुळं घर सोडून जाणं सध्या खूप अवघड आहे. तर मी यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून माझ्या खर्चापुरते पैसे कमवते. तर ताईंना एवढं सांगायचे की मला कोणी देणार नाही आहे जगामध्ये, कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे आणि मी लग्न पण नाही करू शकत दुसरं, कारण मला 2 मुलं आहेत. मुलगी माझी 11 वर्षाची आहे, मुलगा माझा आता 9 वर्ष होऊन 10वं रनिंगमध्ये आलेला आहे. तर एवढे मोठे मोठे मुलं आहेत आणि माझ्या त्या पहिल्या म्हणजे लग्न झालं तर त्या माणसानं डिवोर्स दिला नाही, त्यांनी बेकायदेशीर लग्न ते करून ते राहते. मी पोटगी मागितली होती, पोटगीचा दावा वगैरे दिलता. बघा आता माझी कमजोरी आहे, माझ्याकडे एवढा पैसा नसतो आणि जो पैसा येतो ते माझ्या उदरनिर्वाहासाठी जाते. ती बी उपकार ह्या सोशल मीडियाचे आहेत माझ्यावर, जेणेकरून मी त्याच्यावरनं माझं काही काही म्हणजे उदरनिर्वाह करते. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते मी, की ह्याच्यातून जे थोडा थोडा मला पैसा येते ना, तीच मी खर्चात घालते मुलांच्या माझ्या. आणि आईला सध्या
फुल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करते, कारण आईचा मला खूप छान सपोर्ट आहे व्हिडिओसाठी. त्याच्यामुळं आई मला सपोर्ट करू लागते, कॅमेरा वगैरे धरते. तर त्याला एक सांगायचं आहे की माझे ह्या सोशल मीडियाच्यातून जे काय पैसे येतात मला, मी त्याचाच वापर माझ्या उदरनिर्वाहासाठी करते, कारण मला कोणाचाही सपोर्ट नाही अजिबात. आणि आता तर जॉब वगैरे नाही, त्यामुळं खूप ताणतणावमध्ये असते मी सारखं. पण मी पहिल्यासारखे जास्त व्हिडिओ काढ नाही, कारण माझा कंटेंट तो चलत पण नाही. खरं सांगायचं जाते मी, पण माझा कंटेंट चलत नसल्यामुळे मी सांगत नाहीये. माझं काय म्हणजे हसून खेळूनच असं दाखवते. आता भारी वाटते मला, माझे आईबाप आहेत सांभाळते, त्यांच्या एक जीवावर जगते मी, आधार आहे आत्ता सध्या. पण उद्याचं टेन्शन मला खूप आहे, खूप टेन्शन आहे मला. तेवढंच नाही तर आता इथं पण भाऊ भाऊजे आलेले आहेत, त्यांच्यात राहायचं. आता वायलं खायचंय मला, आई म्हणते वायलं राहा, भाऊ भाऊजे आलेले आहेत असं तसं. मला आईतून आणि ते वायलं राहायचं म्हणलं की मला लई टेन्शन येते बघा आत्तीच्या बाहेर. आता आमची वहिनी गावाकडे गेली, माहित नाही कवा येते ती आता. आता मी तिकडलं उठून इकडं बसले बघा, बंडे आलाय. मग मला माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता, मैत्रिणीचा, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बोलता बोलता कट केला. हे माझा बंडे आहे बघा, मी ह्याचा लय लाड करते म्हणून माझ्याच मागे येते इथं हायतवर. आता मी पुण्याला जॉबला जाणार आहे. आता मी इथं लय दिवस राहिले, त्यामुळं मला अजिबात सोडून जाऊ वाटत नाही ह्यांना. लय म्हणजे लय अवघड वाटते. तेवढंच नाही तर होळीसाठी पोरं पण येणार होते गावाकडं. आता आता मी जाईल आणि ती येतील, किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि कसं आहे, मायबापाच्या घरी राहू, कुणाच्या बी घरी राहू, काम केलं तर गोड असते. त्यापेक्षा मला वाटतं आपापल्या पायावरच उभं राहिलेलं कधीही चांगले. कोण काही का म्हणेना, जगाला काय जग चौकूनच बोलते. आणि माझ्यावर जसा वेळ येईन तसंच मी दाखवते. शेवटी आज माझ्यावर टाईम आहे, उद्या तुमच्यावर पण येईन. तुम्ही लोक हसताय मला, माझ्यावरती वाईट वाईट बोलताय, पण मला कोणी समजून नाही घेतलं. हो बंड्या. कधी कधी लय वाईट वाटते. सगळं असताना सध्या एवढं म्हणजे नाही तिथं नोकरी शोधायची, नाही तिथं जायचं, नाही तिचे बोलणे खायचे, नाही त्याचं ऐकून घ्यायचं. अनेक परिस्थितीला तोंड दिलं. नाही काम केलं, सोशल मीडियावर 2 पैसे येतात त्यांना तर माहीत नसते. पण त्यांनी लगेच म्हणायचं हिला कुठून पैसे येतात, काम तर करीत नाही काय नाही, आणि देत तर कुणीच नाही. मला माहिती ना, आज कित्येक वर्ष झालं इकडंच आहे आई बापापाशी. आणि कित्येक वर्ष झालं बाहेरच नोकरी करायचा प्रयत्न केला. प्रयत्न हजारो केले, पण यश मात्र कुठंच मिळालं नाही. पण मी हारायचं कधीच नाव घेतलं नाही, आजही हारलेली नाहीये मी. फक्त माझी तब्येत मला साथ देत नसल्यामुळं मी घरी राहिले. दुसऱ्या लोकांनी फेसबुकवर तर एवढे घाण कमेंट होते की लोकाला भीक मागून ह्यांनी वाढदिवस केला. माझ्या पण असं कोणी म्हणलं नाही की बाबा लेकरांच्या खुशीसाठी तिनं एवढं सगळं केलं, तिनं लेकराचा वाढदिवस केला. कुणाला देखवलं नाही माझ्या लेकराचा वाढदिवस केलेला. आता म्हणतील देखवाय काय नाही देखवाय असं काय केलं. पण मला बी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही काय अशा कमेंट टाकल्या की लोकांकडनं भीक मागून आईश करतेत, खातेत पितेत. पण मी जे केलं, माझ्या मुलाचा वाढदिवस आनंदात पार पडावा, त्यांना खुश करण्यासाठी सगळं केलं. जो काय लोकांनी असे कमेंट केल्या त्यांचे फोटो बघून की बिन बापाचे आहेत, त्यांना चांगलं वळण लाव, त्यांना तर मी त्यांच्या जे त्याच्या बापाच्या घरी वळण आहेत त्याच्यापेक्षाही बेटर वळण मी लावलेले आहेत. मला सध्या इतकं भारी वळण नाही, इतकं त्यांना वळण लागलेलं. ह्या लोकांना काय माहिती. माझे मुलं शाळेत शिकायला आहेत, मी त्यांना जास्त व्हिडिओमध्ये जेव्हा भेटायला जाईन तेव्हा मला राहवत नाही, मला सवय लागली, त्यामुळे मी एकदा का होईना व्हिडिओमध्ये घेते, त्यांना सध्या आनंदी करण्याचा प्रयत्न करते. किंवा माझं मुलं म्हणून मला अभिमान वाटते त्या गोष्टीचा, हे सध्या मी सोशल मीडियावर दाखवायचा प्रयत्न करते. सोशल मीडियाचं काय एवढा काही सपोर्ट पण नाही मला, पण कधी 2 महिन्याला 3 महिन्याला असं माझं पेमेंट येते. तर आता खूप दिवसांनी माझं पेमेंट आलं होतं, त्याच्यामुळं माझ्या पोराचा वाढदिवस झाला. आणि फेसबुकचं सध्या मला एक पेमेंट भेटलं, त्याच्यामुळं मला म्हणजे दोन्हीचा आधार झाल्यामुळं मी ते सगळं शक्य करू शकले. नाही तर आता माझा वाढदिवस आलाय, माझा तर वाढदिवस मी करणार सध्या नाही. प्रत्येक वर्षी माझा बर्थडे सेलिब्रेट चांगला होते, कुठं ना कुठं मी जॉबला असते, पण यावर्षी शक्य तर मला वाटतच नाही. आणि मला शौक आहे चांगले कपडे वगैरे घालायचं, त्याच्या पलीकडे माझ्याकडे नाही पण काही, फक्त कपडेच आहेत ऑनली वन.
हे घर, हे शेती, हे सगळं मायबापाचं आहे आणि तिकडं नवऱ्याचं आहे. म्हणतात नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर आणि आईबापाच्या सध्या प्रॉपर्टीवर हक्क असते, पण माझा तर कुठंच हक्क नाही ना. इथं आहे ना तिथं आहे, मी तर आदरच आहे. त्यासाठी मला पुण्याला गेलं काय, दिल्लीला गेलं काय, सोडून सगळ्यांना गेलं काय, सगळं सेम आहे. मला सालाचे 12 महिने प्रत्येक वेळ संकट सेम असल्यामुळं मला विचार करून काय उपयोग नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देणं, आहे त्या परिस्थितीवर मात करणं. मरणं हा पण पर्याय नाही आहे त्याच्यावर. कारण मी जर मेले तर मुलांची जी उद्या त्यांचं जे आज बर्थडे सेलिब्रेट केलाय ना, ते उद्या कुणी नसेल सेलिब्रेट करायला आणि त्याच्या एवढं मोठं दुःख त्यांना माझ्या पाठीमागं काही नसेल. कदाचित माझ्या मागच कोणी नसतं तर मी घाबरलीच नसते मरायला सध्या. पण आहे कुणीतरी त्याच्यासाठी जगायचे मला, जगू द्या. चांगला रिस्पॉन्स द्या, सपोर्ट करा. एकटी बाई चलती तर सपोर्ट करायला शिका. कारण काय न्यायचं नाही सोबत. तुमच्याकडं किती कोटी रुपये जरी असले तरी सगळं इथं जागेवर सोडून जायचे विचार करा. त्यामुळे नावं ठेवून उगाच वाईट बोलून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जगते. हां, एवढं मात्र नक्की सांगन की बाबा हे काय रिलेशनशिप असेल, कोणी प्रेमाचे सांगतेत, कोणी रिलेशनमध्ये राहा म्हणतात मला, कोणीतरी चांगला व्यक्ती बघ, कोणी म्हणते लग्न कर. पण मला वाटत नाही ती गोष्ट योग्य आहे. कारण कसं काय योग्य असणार ती गोष्ट? कारण लोक फ्रॉड आहेत ह्या जगामध्ये. ते फक्त त्यांचा फायदा बघतायत. माझ्या मुलांचा ह्याचा त्याचा थोडाच कोणी विचार करणार आहे. भयंकर फायदा घ्यायच्या मार्गावर बसलेले टपून मादरचोत लोक आहेत ह्या जगामध्ये. त्यामुळं मला कोणावर विश्वास नाही, अजिबात विश्वास नाही. त्यामुळं मी ठरवलंय की एकटं राहायचं, एकटं आयुष्य काढणार आहे मी. लय जण म्हणतात आयुष्य कडला जात नसते, पण मी पण घालवून दाखवणार आहे. जिवंत माहीत नाही अपघाताने मेले किंवा आजाराने मेले ते विषय वेगळा, पण मी जिवंत आहे, ठणठणीत खणखणीत आहे. तोपर्यंत मी माझं कर्तव्य बजावणार, मी जगणार. आणि व्हिडिओमधून काय एवढा जर पैसा आला असता तर कदाचित जॉब करायची गरज लागली नसती. पण हां, कधी मधी माझ्या वेळेवर पैसे पडतात. जास्त मी यूट्यूबवर काम करत नसल्यामुळं मला म्हणजे आणि तसं करायला तरी मला प्रतिसाद पण लोक चांगला देत नाही. त्यांना माझा साधा कंटेंट आवडत नाही. तरीही मी खूप प्रयत्न करते. प्रयत्न चांगले असतात माझे. खूप प्रयत्नानंतरच मी थोडीफार व्हायरल झाले. आता माहीत नाही इन्स्टाला कोण कोण फॉलो करते, पण इन्स्टावर एवढे फॉलोअर्स आहेत माझे की तुम्ही सोशल या यूट्यूबवर फक्त 20,000, 3 लाखाच्या आसपास आकडा गेलाय माझा. 2,82,000 फॉलोअर्स आहेत. त्याचा अभिमान आहे. फेसबुकला सध्या मला चांगला प्रतिसाद भेटला. लवकरच 2-3 महिन्यामध्ये 60,000 ते 62,000 फॉलोअर्स झाले. तिथं सध्या लवकर 1 लाख होतील असं वाटते. पण ह्या यूट्यूबने मला लय म्हणजे हे केलंय. अजिबात मला रिस्पॉन्स भेटत नाही. पण मी कधी हार नाही मानलेली. आणि हार मानली की माणूस कधीच पुढं जात नाही. त्याच्यामुळं हार मानायचं मी कधी केलं नाही. तर भावांनो आणि बहिणींनो, जे बी करते ना ती माझ्या मुलांसाठी करते. सोपं नसतं एवढं 2 लेकरं घेऊन आयुष्य काढणं, सगळं काही करणं, त्यांना खुश ठेवणं आणि सगळ्या गोष्टींना तोंड देणं. हा समाज तर एकदम एके बाईला काय समजते हे शब्दात सध्या सांगता येत नाही मला. एवढं म्हणजे वाईट बोलतात. अक्षरशः डिप्रेशनचा आजार झाला. आजकाल बरं वाटतंय तर असं ताप येणं, पोटात दुखणं, किडनीत दुखणं, काय 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 पण व्हायला लागले. माणसाचा घडीचा भरोसा नाही. माझं तर सारखं काही ना काही दुखते. तब्येत सध्या भोभरा चढलाय गोळ्या वगैरे खाऊन. आता परत जॉबला जायचे मला, करमाना झाले त्याच्यामुळं. सवय नाही ना. आता खूप दिवस झाले पुण्याला गेले नव्हते. आणि लवकर परमेश्वर करो माझं निविजन लागावं तिथं, म्हणजे सुट्ट्यात मुलांना सध्या मला घेऊन जाता येईल. आणि मला आता तरी ह्या जॉबमध्ये सक्सेसफुली मिळावं एवढीच अपेक्षा आहे बाळूमामाकडं. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.